खरं सांगू, या जगात तशा अनेक पत्नी होऊन गेल्या, पण साक्षात मृत्यूच्या दारातून आपल्या पतीचे प्राण परत घेऊन आलेली पत्नी एकच, ती म्हणजे सावित्री, जिला आपण सर्वजण सती सावित्री म्हणून ओळखतो. मंडळी, काय खरंच सावित्रीने यमराजांकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते का? आणि तिने अशी कोणती बुद्धिमत्ता दाखवली म्हणून मृत्यूची देवता यमराज तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला तिच्या पतीचे प्राण परत केले? यामुळे सत्यवान पुन्हा जिवंत झाले. आणि या घटनेची आठवण म्हणून आजही ज्येष्ठ पौर्णिमेला लाखो सवाष्णी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात, वडाला फेरे मारतात. तर वडाला फेरे मारण्यामागचं रहस्य नेमकं काय आहे? आपल्या सर्वांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी वटसावित्री पौर्णिमेची धार्मिक आणि हृदयस्पर्शी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार मंडळी, आपण पाहताय शीतलवाणी. हा व्हिडिओ, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी. धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओसाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा सती सावित्री. तुम्हाला एवढाच शब्द कमेंट्समध्ये लिहायचा आहे. ही कथा तुम्हाला ऐकताना चांगली वाटावी, व्यवस्थितरित्या समजावी, यासाठी कथेचे सर्व भाग इथे मी एकत्रित करून घेतलेले आहे आणि त्यानुसार तुमच्या समोर आता मांडणार आहे. तेव्हा लक्षपूर्वक कथा ऐका. चला कथेला सुरुवात करते. वटसावित्री पौर्णिमेची कथा आता सुरू होत आहे. तत्पूर्वी एक सूचना की जेव्हा तुम्ही वटसावित्री पौर्णिमेचं व्रत कराल, वडाच्या झाडाची पूजा कराल, तर त्यानिमित्ताने तुम्ही वटसावित्रीची ही कथा जरूर वाचायची आहे किंवा ऐकायची आहे. कारण आपण जेव्हा कोणतंही व्रत करतो तेव्हा त्या व्रताची व्रतकथा वाचणं किंवा ऐकणं हे अनिवार्य असतं. त्याशिवाय आपलं ते व्रत पूर्ण होत नाही. त्यामुळे वटसावित्रीच्या निमित्ताने ही कथा ऐकण्याचं काम अवश्य करा. बघा, आज महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांमध्ये विवाहित महिला वटपौर्णिमेचं व्रत मोठ्या उत्साहाने करतात. त्या या निमित्ताने वटवृक्षाची पूजा करतात, त्याला दोरा गुंडाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पण हा सण नेमका का साजरा केला जातो, यामागे एक अत्यंत प्रेरणादायी अशी कथा आहे. तर ही कथा आहे राजकुमारी सावित्री आणि सत्यवान यांची. पूर्वी मद्र देशामध्ये राजा अश्वपती राज्य करत होते. ते अतिशय न्यायप्रिय, धर्मनिष्ठ आणि प्रजेवर प्रेम करणारे राजा होते. त्यांच्या राज्यात संपत्ती होती, वैभव होतं, सुख होतं, पण एक दुःख त्यांना सतत सतावत होतं. त्यांना संतान नव्हतं. वर्षानुवर्षे राजा आणि राणी संतान प्राप्तीसाठी उपासना करू लागले. राजा अश्वपतींनी हजारो वेळा देवी सावित्रीची आराधना केली. अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर देवी त्यांच्या समोर प्रकट झाल्या. त्या म्हणाल्या, राजन, तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. तुमच्या घरी एक तेजस्वी कन्या जन्माला येईल. काही दिवसांनी राजवाड्यामध्ये एका सुंदर कन्येचा जन्म झाला आणि देवी सावित्रीच्या आशीर्वादामुळे त्यांनी आपल्या मुलीचं नाव ठेवलं सावित्री. सावित्री लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, धैर्यवान आणि संस्कारी अशी मुलगी होती. ती मोठी होत गेली तसतसं तिचं सौंदर्य असेल, तिचं तेज असेल तर ते संपूर्ण राज्यामध्ये अतिशय प्रसिद्ध झालं. पण कुणालाच कल्पना नव्हती की हीच राजकुमारी एक दिवस स्वतः यमराजांना सुद्धा नमवणार होती. काळ पुढे सरकत गेला. राजकुमारी सावित्री आता उपवर म्हणजेच विवाह योग्य झाली होती. राजा अश्वपतींनी देशोदेशीच्या अनेक राजपुत्रांची माहिती काढली, पण सावित्रीच्या मनाला कोणीच भावलं नाही. त्या काळी राजघराण्यांमध्ये राजकन्येला स्वतःचा पती निवडण्याचा अधिकार होता. म्हणून राजा अश्वपती तिला म्हणाले, पुत्री, तू स्वतःच तुझ्यासाठी योग्य वर निवड. राजाची आज्ञा घेऊन सावित्री काही विश्वसनीय लोकांसोबत देशभर प्रवासाला निघाली. अनेक राज्य तिनं पाहिली, अनेक राजपुत्र तिला भेटले, पण तिच्या मनाने अजून कुणालाही स्वीकारलं नव्हतं. एक दिवस ती एका शांत वनात पोहोचली. तिथे तिला एक तरुण लाकूड तोडताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज होतं, डोळ्यामध्ये करुणा होती. तो तरुणच मुळी विलक्षण होता. वागण्यात नम्रता होती आणि त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये त्याचे संस्कार दिसून येत होते. तो तरुण होता सत्यवान. सत्यवान हा सामान्य युवक नव्हता. तो राजा द्युमत्सेन यांचा पुत्र होता. पण काळाच्या ओघात राजा द्युमत्सेन यांचं राज्य गेलं होतं, त्यांची दृष्टीही गेली होती. म्हणून
त्यांचं संपूर्ण कुटुंब आता वनात राहू लागलं होतं. सत्यवान आपल्या वृद्ध आईवडिलांची अत्यंत प्रेमाने सेवा करत होता. हे सर्व पाहून सावित्रीच्या मनात एकच विचार आला, मला यांच्याशीच विवाह करायचा आहे. ती राजवाड्यामध्ये परतली आणि राजा अश्वपतींना तिने आपला निर्णय सांगितला. योगायोगाने त्यावेळी देवर्षी नारद देखील त्या राजवाड्यामध्ये आलेले होते. राजाने आनंदाने त्यांना सर्व काही सांगितलं, पण हे ऐकताच नारद मुनींच्या चेहऱ्यावर जे काही स्मित हास्य आलेलं होतं ते नाहीसं झालं. ते काही वेळ अतिशय शांत राहिले, विचार करू लागले. राजा अश्वपती घाबरले की नारद मुनी असे बुचकळ्यात का पडले. तर ते म्हणाले, देवर्षी काय झालं? नारद मुनी म्हणाले, सत्यवान अतिशय गुणी आहे, धर्मशील आहे, पराक्रमी आहे. त्याच्यासारखा युवक दुसरा शोधूनही सापडणार नाही. पण त्याच्या आयुष्याचं एक भयंकर सत्य आहे. संपूर्ण सभागृह या वाक्यामुळे अतिशय स्तब्ध झालं, शांत झालं. राजा थरथरत्या आवाजात म्हणाले, कसलं रहस्य? नारद मुनी म्हणाले, आजपासून बरोबर 1 वर्षाने सत्यवानाचा मृत्यू हा अटळ आहे, निश्चित आहे. हे ऐकताच राजा अश्वपतींच्या हातातून राजदंड खाली पडला. राणीच्या डोळ्यात अश्रू आले. राजा सावित्रीकडे पाहत म्हणाले, पुत्री, हा विवाह तू विसर, तू दुसरा वर निवड. पण सावित्री शांतपणे उभी राहिली. ती म्हणाली, पिताश्री, भारतीय स्त्री एकदाच पती निवडते आणि मी माझा निर्णय अजिबात बदलणार नाही. माझ्यासाठी सत्यवानच माझे पती आहेत. सावित्रीचा हा निर्धार पुढे इतिहास घडवणार होता. तो कसा ते आपण ऐकणार आहोतच. राजा अश्वपतींनी खूप समजावलं. राणीनेही सावित्रीला निर्णय बदलण्याची विनंती केली, पण सावित्रीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. ती म्हणाली, पिताश्री, ज्याला मी मनाने पती मानलेला आहे त्याच्याशीच मी लग्न करेल, त्याच्याशीच मी विवाह करेल आणि त्याचीच मी पत्नी होईल. त्याचं आयुष्य 1 वर्षाचं असो किंवा 100 वर्षांचं, माझा निर्णय आता अजिबात बदलणार नाही. माझ्या मनात सत्यवान हेच पती म्हणून भरलेले आहेत. राजा अश्वपतींना शेवटी मुलीच्या निर्णयापुढे मान तुकवावी लागली आणि ते विवाहाला तयार झाले. शुभ मुहूर्तावर सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. राजवैभवात वाढलेली राजकुमारी सावित्री आता वनातील साध्या झोपडीत सत्यवानाबरोबर राहू लागली होती. तिथे ना राजवाडा होता, ना सेवक होते, ना ऐश्वर्य होतं. फक्त होतं ते साधं जीवन आणि सत्यवानाची त्याच्या आईवडिलांची साथ. पण यामुळे सावित्रीच्या चेहऱ्यावर कधीही नाराजी दिसली नाही. तिला असं कधीच वाटलं नाही की आईवडिलांकडचं राजवैभव सोडून आपण कुठे आलो आहोत. उलट ती तिथे आहे त्यामध्ये सुख मानून आनंदाने राहू लागली, नांदू लागली आणि तिचं जे काही जीवन आहे ते ती व्यतीत करू लागली. आपले सासरे राजा द्युमतसेन आणि सासूबाई यांची ती आवर्जून आणि मनापासून सेवा करायची. राजा सत्यवान म्हणजे अर्थातच ते भावी राजाच होते. तर सत्यवान हे जंगलामध्ये जाऊन लाकडं तोडून आणायचे आणि घरी सावित्री सगळ्यांची काळजी घ्यायची, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायची किंवा एक सामान्य स्त्री जसं आपलं जीवन व्यतीत करत असते सगळं ती सांभाळत होती. हळूहळू दिवस पुढे जात होते, पण सावित्रीच्या मनात नक्की ते येत होतं की एक ना दिवस आपल्याला एका वेगळ्या घटनेला सामोरं जायचं आहे. देवर्षी नारदांनी जो काही क्षण सांगितलेला आहे सत्यवानाच्या बाबतीत, तर तो तिला आठवत होता. तर तिने एक दिवस काय केलं, दिनदर्शिकेकडे नाही पण स्वतःच्या मनाकडे पाहिलं आणि तिच्या मनात कुठेतरी आलं आणि तिला जाणवलं उद्या तो दिवस आहे. त्या रात्री सावित्रीच्या डोळ्याला क्षणभर सुद्धा झोप लागली नाही. पहाट होताच तिने 3 दिवसांचं कठोर उपवास व्रत सुरू केलं. ती अखंड प्रार्थना करू लागली, देवाचं स्मरण करू लागली, सासू सासऱ्यांची सेवा आणखी भक्तिभावाने करू लागली. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, पण एक निर्धार होता, जे काही होईल मी माझ्या पतीची साथ कदापि सोडणार नाही. आणि मग तो दिवस उगवला, ज्या दिवसाची तिला पूर्ण 1 वर्ष प्रतीक्षा होती. सत्यवान नेहमीप्रमाणे कुऱ्हाड घेऊन जंगलात जाण्यासाठी निघाला. सावित्री म्हणाली, नाथ, आज मीही तुमच्यासोबत येते. सत्यवान हसत म्हणाला, आज अचानक? सावित्री फक्त हलकेच हसली. दोघंही जंगलाच्या दिशेने निघाले. पण त्या जंगलात त्यांची वाट पाहत होता असा एक क्षण जो संपूर्ण इतिहास बदलणार होता. सावित्री आणि सत्यवानाचं संपूर्ण आयुष्यच बदलवणारा हा क्षण असणार होता.
मैत्रिणींनो, सावित्री आणि सत्यवान दोघेही जंगलात पोहोचले. नेहमीप्रमाणे सत्यवान झाडं तोडू लागला. सावित्री त्याच्या जवळच शांतपणे उभी होती. पण तिचं मन आज विचित्र अस्वस्थ होतं. कारण आजच तो दिवस होता जो देवर्षी नारदांनी 1 वर्षापूर्वी तिला आणि तिच्या कुटुंबियांना सांगितला होता. काही वेळानंतर अचानक सत्यवानाने हातातील कुऱ्हाड खाली ठेवली. त्याने आपलं डोकं धरलं आणि तो वेदनेने म्हणाला, सावित्री, माझ्या डोक्यात खूप तीव्र वेदना होत आहेत ग. माझं शरीर आता साथ देत नाही. सावित्रीचं हृदय धडधडू लागलं. तिला समजलं तो क्षण आला आहे. ती त्वरित जमिनीवर बसली आणि सत्यवानाचं डोकं तिने आपल्या मांडीवर घेतलं. ती त्याच्या कपाळावरून हळूवार हात फिरवत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने एकही अश्रू त्याच्या चेहऱ्यावर पडू दिला नाही. काही क्षणांनी सत्यवानाचा श्वास मंद होत गेला आणि अखेर त्याने आपला शेवटचा श्वास घेतला. मैत्रिणींनो, क्षणभर संपूर्ण जंगल अतिशय शांत आणि स्तब्ध झालं. वारा जणू थांबला, पक्ष्यांचा आवाज बंद झाला आणि तेवढ्यात सावित्रीला एक दिव्य तेज दिसलं. त्या तेजातून एक दिव्य पुरुष प्रकट झाले. हातामध्ये पाश होता, चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. ते होते यमराज. साक्षात मृत्यूची देवता आता सावित्री समोर उभे होते. पुढे काय घडणार असेल ते सुद्धा जाणून घेऊया. यमराजांनी सत्यवानाच्या शरीराकडे पाहिलं आणि त्याच्या शरीरातून अंगठ्या एवढा त्याचा तेजस्वी जीव बाहेर काढला. तो जीव पाशामध्ये बांधून ते दक्षिण दिशेने चालू लागले. मैत्रिणींनो, हे दृश्य पाहूनही पतिव्रता सावित्री अजिबात घाबरली नाही. एखादी स्त्री तर किती हादरून गेली असती, घाबरली असती, पण सावित्री अजिबात घाबरली नाही. खरी निर्धारी आणि निष्ठावान पत्नी जी होती तर ती सावित्रीच होती असं जे म्हणतात तर ते अगदी सत्य आहे. त्यामध्ये अजिबात संशय घेण्याची गरज नाही. तिने हळूच सत्यवानाचं डोकं जमिनीवर ठेवलं आणि यमराजांच्या मागे ती चालू लागली. काही अंतर गेल्यावर यमराज मागे वळले. ते म्हणाले, सावित्री, तुझ्या पतीचं आयुष्य आता संपलं आहे. आता काहीच उपयोग नाही. तू परत जा. पण सावित्री शांतपणे म्हणाली, धर्मराज, जिथे माझा पती तिथेच मी असणार आणि मी कुठेही जाणार नाही. माझा मार्ग तोच जिथे माझे पती असणार. मी त्यांना एकटी कशी सोडू? यमराजांनी असं उत्तर यापूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. अशी पहिली महिला त्यांनी पाहिली होती की जी पतीचा प्राण परत मिळवण्यासाठी याचना करत होती, गयावया करत होती. आणि याच क्षणापासून सुरू झाला या कथेतला अद्भुत असा संवाद. यमराज सत्यवानाचा जीव दक्षिण दिशेला घेऊन चालत होते आणि त्यांच्या मागे सावित्री एकही शब्द न बोलता चालत होती. काही अंतर चालून गेल्यानंतर यमराज पुन्हा थांबले. ते म्हणाले, सावित्री, तू अजूनही माझ्या मागे काय येत आहे? मृत्यूच्या मार्गावर जिवंत माणसांना येण्याची परवानगी अजिबात नसते. हे तुला माहिती नाही का? किंवा नव्याने सांगावं लागणार का? सावित्रीने नम्रपणे हात जोडले. ती म्हणाली, धर्मराज, पत्नीचं कर्तव्य पतीची साथ देणं हे आहे. माझे पती जिथपर्यंत जातील तिथपर्यंत मी त्यांच्यासोबत चालणं हा माझा पत्नी धर्म आहे. सावित्रीच्या नम्रतेने आणि बुद्धिमत्तेने यमराज अतिशय प्रभावित झाले. ते म्हणाले, सावित्री, तुझ्या या धर्मनिष्ठेने मी अतिशय प्रसन्न झालो आहे. सत्यवानाचे प्राण सोडून तू कोणताही एक वर मागू शकते. सावित्रीने क्षणभर सुद्धा विचार केला नाही. ती म्हणाली, धर्मराज, माझे सासरे राजा द्युमत्सेन यांची दृष्टी परत मिळावी. यमराज म्हणाले, तथास्तु, त्यांची दृष्टी मी परत देईल. असं म्हणत ते पुन्हा पुढे चालू लागले. पण सावित्री पुन्हा त्यांच्या मागे चालू लागली. यमराज पुन्हा थांबले. ते हसत म्हणाले, सावित्री, तू खरंच विलक्षण आहेस. आणखी एक वर माग चल. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना त्यांचं हरवलेलं राज्य पुन्हा मिळावं. यमराज म्हणाले, तथास्तु, तू म्हणशील तसंच होईल. त्यांचं राज्यही त्यांना परत मिळेल. 2 वर मिळाले तरीही सावित्री मागे फिरली नाही. ती पुढे चालतच राहिली. म्हणजे यमराज पुढे आणि ती मागे असं त्यांचं चालणं सुरूच राहिलं. यमराजांनाही आता आश्चर्य वाटू लागलं. कारण अशी पत्नी त्यांनी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. यमराज पुढे चालायचे, सावित्री त्यांच्या मागे मागे चालायची. आणि सावित्री अजूनही त्यांच्या मागे शांतपणे चालत असलेली पाहून यमराज आता खरोखर आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, सावित्री, आजवर असं धैर्य, अशी निष्ठा आणि अशी बुद्धिमत्ता मी कोणत्याही महिलेमध्ये अजिबात पाहिली नाही. तू खरंच अतिशय विलक्षण अशी
विलक्षण अशी स्त्री आहेस तू. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. सत्यवानाचे प्राण सोडून तू आणखी एक वर माग. सावित्रीला हीच योग्य वेळ असल्याचं समजलं. ती म्हणाली, धर्मराज, माझे वडील राजा अश्वपती यांना 100 पराक्रमी पुत्र होत. यमराज हसले आणि तथास्तु म्हटले. तसंच होईल असंही यापुढे म्हटले आणि ते पुन्हा पुढे निघाले. पण सावित्री मात्र पुन्हा त्यांच्या मागे मागे चालतच होती. यमराज आता थांबले आणि ते म्हणाले, सावित्री, तू अजूनही परत गेली नाहीस. ठीक आहे, आज मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे. सत्यवानाचे प्राण सोडून तू शेवटचा एक वर माग. तर ताईंनो, हाच तो क्षण, संपूर्ण कथेतील हा सर्वात महत्वाचा भाग की सावित्रीने क्षणभर आपले डोळे मिटले आणि ती शांतपणे म्हणाली, धर्मराज, मला सत्यवानापासून 100 पुत्र होण्याचं वरदान द्या. यमराज क्षणाचाही विचार न करता परत म्हणाले, तथास्तु. पण पुढच्याच क्षणी त्यांच्या लक्षात आलं, जर सावित्रीला सत्यवानापासून पुत्र व्हायचे असतील तर सत्यवानाचं जिवंत असणं आवश्यक आहे. पण आता तथास्तु ते म्हटले होते, काहीच उपयोग नव्हता. सावित्रीने अशा आपल्या या बुद्धिमत्तेने, प्रखर किंवा प्रगल्भ अशा बुद्धिमत्तेने धर्मराजांनाच त्यांच्या शब्दात अडकवलं होतं. यमराज मनापासून हसले. ते म्हणाले, सावित्री, आज तू मला तुझ्या बुद्धीने आणि तुझ्या पतिव्रता प्रेमाने जिंकलंस. आजपासून तुझी कीर्ती युगानुयुगे अजरामर राहील. असं म्हणत यमराजांनी सत्यवानाचा जीव मुक्त केला आणि क्षणामध्ये तो तेजस्वी जीव पुन्हा सत्यवानाच्या शरीरात प्रवेश केला. यमराजांनी सत्यवानाचा जीव परत दिला आणि क्षणात जंगलात एक अद्भुत चमत्कार घडला. सत्यवान हळूहळू डोळे उघडू लागला. त्याने समोर बसलेल्या सावित्रीकडे पाहिलं आणि तो आश्चर्याने म्हणाला, सावित्री, मी इतका वेळ झोपलो होतो का? सावित्रीच्या डोळ्यात आनंदाने अश्रू आले. पण तिने यमराजांसोबत घडलेला संपूर्ण प्रसंग त्या क्षणी सांगितला नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, नाथ, चला आता आपण घरी जाऊया, उशीर झाला आहे. रात्र झाली होती. दोघेही आश्रमामध्ये परतले. तिकडे राजा द्युमत्सेन आणि त्यांची पत्नी अत्यंत चिंतेत होते की दोघेजण अजून जंगलातून का आले नाही. तेवढ्यात एक चमत्कार घडला. राजा द्युमत्सेन यांच्या डोळ्यांची दृष्टी परत आली. ते आनंदाने म्हणाले, मला सगळं दिसत आहे. इतक्यात राज्याचे काही मंत्री धावत आले. ते म्हणाले, महाराज, ज्यांनी तुमचं राज्य हिसकावून घेतलं होतं ना, त्यांचा आता पराभव झाला आहे. प्रजा तुम्हालाच पुन्हा राजा म्हणून पाहू इच्छिते. यमराजांनी दिलेलं दुसरं वरदानही अशा प्रकारे सत्य ठरलं. काही दिवसांनी राजा द्युमत्सेन पुन्हा आपल्या सिंहासनावर विराजमान झाले आणि राजा अश्वपतींनाही पराक्रमी पुत्रांची प्राप्ती झाली. सावित्री आणि सत्यवान यांनाही सुखी वैवाहिक जीवन लाभलं. याच दिवशी सावित्रीने वटवृक्षाखाली बसून उपवास, प्रार्थना आणि निष्ठेने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. म्हणूनच आजही आपल्यासारख्या अनेक विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करतात. कारण वटवृक्ष म्हणजे दीर्घायुष्य, वटवृक्ष म्हणजे स्थैर्य आणि वटवृक्ष म्हणजे अखंड नात्यांचं प्रतीक मानला जातो. या कथेचा जीवनधडा काय आहे? या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर वटपौर्णिमेची ही कथा फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेल्या व्रताची नाही, तर ती श्रद्धा, धैर्य, संयम, बुद्धिमत्ता आणि अढळ निष्ठेची कथा आहे. सावित्रीने आपल्याला शिकवलं की संकट कितीही मोठं असलं तरी पण जर आपल्या मनामध्ये श्रद्धा, धैर्य आणि योग्य विचार असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा अवश्य शक्य होऊ शकतात. श्रद्धा माणसाला शक्ती देते, धैर्य त्याला पुढे चालायला शिकवतं आणि योग्य बुद्धी त्याला अशक्य वाटणाऱ्या संकटावर सुद्धा विजय मिळवून देते. ज्याप्रमाणे सावित्रीला अखंड सौभाग्य मिळालं, तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभलं, तसंच सुख आपल्यासारख्या प्रत्येक सवाष्णीला मिळो, हा संदेश देऊन आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. ताईंनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त ताईंना पाठवा, म्हणजे त्यांना सुद्धा ही कथा ऐकण्याचा लाभ घेता येईल. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून ही कथा शेवटपर्यंत ऐकण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.